नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे ह्या चॅप्टरचं इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस या लेसनचं बघा एक आपल्याकडे क्वालिटी सम आहे. त्याच्यामध्ये बघा इथे काय करायचंय तुम्हाला, फक्त पी फाइंड आउट तुम्हाला करायला लावलाय. त्या गाडीला किती फोर्स रिक्वायर्ड आहे ती कार अपसेट करण्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या. लोड इनटू डिस्टन्स, इथे सुद्धा आपण लोड इनटू डिस्टन्स अप्लाय करणार आहे. बघा आपल्याकडे लोड दाखवलाय मला, कारचा जो लोड आहे तो W त्याला इनटू हे डिस्टन्स 50 इज इक्वल टू, इथे बघा हा एक फोर्स दाखवला गेला तुम्हाला. इथे सुद्धा लोड इनटू डिस्टन्स, लोड इथं हॉरिझॉन्टली आहे, डिस्टन्स तुम्हाला व्हर्टिकली आहे 125. तुम्हाला कारचा लोड तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. बघा किती तो कारचा लोड 20 किलोन्यूटन, त्याला इनटू 50 इज इक्वल टू P इनटू 125. 20 इंटू 50,000 P इंटू 125. तर बघा P इज इक्वल टू 1000 अपॉन 125. P इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 125. तर आपल्याकडे जो फोर्स जो आहे तो किती निघालाय 8 किलो न्यूटन. अशा पद्धतीने बघा, म्हणजे कारला आपल्याला कोणता कारला फोर्स देण्यासाठी 8 किलो न्यूटन एवढा फोर्स आपल्याला इथं अप्लाय करावा लागतोय.